माझं मी भाग्यच समजते. आमची भेट अशी एक महिनाभरापुरती झाली आणि तेव्हा ती मला म्हणाली, की "मी गीता शिकवणार आहे." तेव्हा म्हटलं आपण हे शिकायचं. इतका आवाज गोड, इतकं छान बहिणीसारखं समजून सांगते, समजून घेते. आपला प्रॉब्लेम आपला मानून आपल्याला सांगते. प्रॉब्लेम असो, काही सुख-दुःख असो, तिच्याबरोबर मी शेअर करू शकते. इतकी माझी ती मोठी हक्काची बहीण आहे असंच मला वाटतं. गीताध्याय शिकायला लागल्यापासनं गीतेतले काही जड शब्द ते वचनी पडत नव्हते किंवा रादर त्याचा अर्थ उमगत नव्हता. आणि समजा तो अर्थ गीताताईंनी समजून सांगितला तरी तो आचरण तर सोडाच, पण ते कळतच नव्हतं. डोक्यावरनं थोडक्यात जात होती गीता. म्हणजे अध्याय 2रा झाला, 3रा निम्मा झाला आणि मग कुठे-कुठे हळू-हळू धागे किंवा गाठी असतात ना एका दोऱ्याला, ते हळू उकलायला लागले, सुटायला लागल्या गाठी. आणि मग ते शब्द आपलेसे वाटू लागले. आपण एखाद्या नवीन घरात गेल्यानंतर कसं वाटतं ना, सुरुवातीला आपण चाचपडत असतो. ती लोकं, त्या भिंती, ते घर, ते नवीन शहर. आणि मग जसं रोज दिवस जातात तसं हळू अंगवळणी पडतं. अगदी गीताध्यायाचं तसंच प्रवास सुरू झाला आमचा किंवा रॅदर माझा. आणि ते शब्द आता आपलेसे वाटू लागले आणि ते थोडे आकलन शक्तीत, बुद्धीत बसायला लागले, की याचा अर्थ काय? त्याचा अर्थ काय? हे म्हणते म्हणजे काय म्हणते? हे क्रियमाण कर्म म्हणजे काय? प्रारब्ध म्हणजे काय? तर हे समजायला लागलं हळू. आणि मग गीताताई इतकी सुंदर आणि स्ट्रिक्ट प्रश्न घालते दर अभ्यास वर्गाला. आमच्या गुरुवारच्या तासाला ती आम्हाला प्रश्न देते आणि मग एक 4-5 दिवस आम्हाला त्याच्यावर विचार करून उत्तर लिहायला मिळतात आणि मंगळवारी आम्ही त्याचं कंपल्सरी उत्तर द्यायचं असं असतं. जे उत्तरं देत नाहीत त्यांना स्ट्रिक्टली ओरडते पण. पण ह्या सवयीमुळे काय झालं माहिती आहे, शब्द जसे लक्षात यायला लागले तसं प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी, उत्तर लिहिण्यासाठी मागील तिच्या सांगितलेल्याच्या नोट्स काढलेल्याचा अभ्यास व्हायला लागला आणि तो अभ्यास करता ते उत्तर लिहिता आपलं दैनंदिन जीवन, त्याच्यात जे काही ओहोटी-भरती येते ते आचरणात आणण्याचा प्रयत्न व्हायला लागला. आणि ती इतकी गंमत यायला लागली, की प्रत्येक वेळेला त्या प्रश्नाचं मी तरी चातकासारखं वाट बघते. अभ्यास वर्ग नसला, की मला फार वाईट वाटतं किंवा तो प्रश्न नसला, की वाईट वाटतं. खरं सांगायचं तर तिच्या नोट्स काढताना आपण ना पहिला धडा शिकलो, की ती पहिली पाटी कोरी होते. आपण परत अभ्यास करत नाही. पण प्रश्न दिल्यामुळे त्या प्रश्नाच्या निमित्ताने 100% त्याचा अभ्यास होतो. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास तर हवाच हवा. गीताताईंनी लावलेल्या ह्या सवयीमुळे गीतेचा वारंवार अभ्यास होतो. आणि प्रत्येक गोष्ट मी तरी आचरणात आणण्याचा प्रयत्न करते. दैनंदिन जीवनात प्रत्येक सुखदुःखात काही गोष्टी अवघड जातात, नक्कीच जातात. कारण मी साधू-संत नाही, मी सद्गुरू नाही, मी देव नाही. त्यामुळे त्या आचरणात आणायला जड जातात, पण मी मनापासून प्रयत्न करते. आणि मग त्यातली उकल व्हायला लागली ना, मराठी शब्द, मराठीच भावभावना, पण त्या किती क्लिष्ट आहेत आणि त्या किती अर्थखोल आहेत, हे समजायला लागल्या. आपण त्याचा कधीच विचार करत नाही. लहानपणापासून आपण एक ठोकठाळ्यात जगत आलेलो असतो. अमुक जण मला अशी बोलली, तमुक जण मला तशी बोलली. बघूच आता तिला कसं वागायचं. अशा भावभावनात खेळत असतो, भावभावनेत जगत असतो, लहानाचे मोठे झालेलो असतो. पण हा आर्तभाव, ही खोल भावना, हे हे विचार कधीच आपल्याला शिकवले जात नाहीत.
आणि आता लक्षात येतं, की हे थोडक्यात मी एक लक्षात ठेवलं, की हे एक नाटक आहे. आपण त्याचे पात्र आहोत म्हणजे व्यक्तिरेखा आपण उमटत असतो. त्यामुळे हे तिथल्या तिथेच सोडायचं असतं आणि हे वचन ज्याला सहज शक्य होतं, त्याला गीता समजते म्हणा किंवा त्याला जीवनाचा अर्थ समजतो, असं मला वाटतं. गीताताई खूप थँक यू. मनापासून तुझे आभार मानते, की तुझ्यामुळे जीवनाचा अर्थ हळू-हळू उलगडायला लागलाय. आचरणात किती येतो मला माहिती नाही, पण प्रयत्न मनापासून करते आणि तुझा आशीर्वाद असाच माझ्या डोक्यावर कायम राहू देत आणि मला हक्काने ओरडणारी, हक्काने समजून सांगणारी आणि गोड शब्दात, "ए किरण, आता नाही हं असं करायचं." हे जे असं म्हणतेस ना, ती ताई मला मिळाली. देवाचेही मी आभार मानते. थँक यू ताई.